खादरी प्रशाला हाऊस मंद्रुप येथे विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षणाची नवी दारे. हाऊस मंद्रुप ग्रामीण व शहर भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि भविष्यातील स्पर्धात्मक जगाला सामोरे जाण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने हाऊस मंद्रुप येथील खादरी प्रशाला सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खादरी प्रशालेत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच संगणक, डिजिटल शिक्षण आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर आहे. खादरी प्रशाला सध्या इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंत मराठी माध्यमाचे शिक्षण दिले जाते. तसेच आजच्या काळातील गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिश पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान अधिक प्रभावीपणे मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरीब शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरी व कामगारांच्या मुलामुलींना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळे येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी आदी विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी अत्यावश्यक आत्मविश्वास व शैक्षणिक पाया निर्माण व्हावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. खादरी प्रशालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने इयत्ता 10वी नंतर ज्युनियर कॉलेजपर्यंत शिक्षण उपलब्ध करून देण्याची संकल्पनाही पुढे नेत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेता यावे आणि त्या शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज कमी व्हावी हा त्यामागील उद्देश आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना खादरी प्रशालेत दाखल करावे. या सर्व शैक्षणिक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हाऊस मंद्रुप गावासह पंचक्रोशीतील पालकांनी आपल्या मुलामुलींची खादरी प्रशालेत प्रवेश देऊन या शैक्षणिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून बस सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रबिंदू असावे या विचारातून विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहे. खादरी संस्था महात्मा बसवेश्वर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारातून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. नवीन हायस्कूलच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर. हाऊस मंद्रुप गावाच्या माळरानावर नवीन हायस्कूलच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून या इमारतीचे पहिले स्लॅबपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रशस्त व अत्याधुनिक शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. शिक्षणाबरोबर क्रीडा, संगणक, डिजिटल क्लासरूम यांच्यासारख्या विविध सुविधांवरही भर देण्यात येत आहे. या नवीन इमारतींच्या पहिल्या स्लॅबचे शुभारंभ 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार असून हा कार्यक्रम माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व सोलापूरचे लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाषबापू देशमुख, इंडी तालुक्याचे गृहमंत्री श्री सिद्धाराम मेत्री व माजी आमदार दिलीपराव माने, माजी आमदार शहाजी बापू पाटील तसेच इतर मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी हाऊस, कुरखोड, कालगर, लवंगी, भंडारकवटे, सादेपूर, बाळगी, माळकवटे, ठाकळी आजूबाजूच्या गावांसाठी शेतकरी, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. खादरी संस्थेचे संस्थापक, सर्व संचालक व समस्त हाऊस मंद्रुप ग्रामस्थ यांच्या वतीने या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरू असलेल्या या प्रयत्नाचे पालक व ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.